अच्छा, हमें मेहनत का पाठ पढ़ा रहे हैं अब। हमने आज तक और किया क्या है? अरे भूल गए तो फिर से पढ़ लीजिए इतिहास कि कौन मेहनत करके कमाता रहा है और कौन उसे खैरात समझकर लूटता रहा है। ह्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे काही अहवाल पुढे आलेत, बार्टीकडनं अहवाल आला, ते बद्दर समितीचा अहवाल आला, हे अहवाल हे कधी झाले, कोणी केले, ते प्रसिद्ध न होताच त्याच्यावर आक्षेप नोंदवा, हे म्हणजे अतिच झालं. म्हणजे डायग्नोसिस काहीच करायचे नाही आणि ट्रीटमेंट द्या. अरे अशी कशी ट्रीटमेंट द्या? तुम्हाला डायग्नोसिस पाहिजे ना. तुम्ही रक्त लघवीचे नमुने काहीच तपासले नाही, ताप कशामुळे येतो हेही तुम्हाला माहित नाही, आणि तुम्ही टायफॉइडचं ट्रीटमेंट करा, तुम्ही टीबीची ट्रीटमेंट करा, असाच तो प्रकार राज्य सरकारच्या वतीने चाललेला आहे. राज्य सरकारचं जे धोरण आहे ते मुळात साफ चुकीचं आहे, की आपण उपवर्गीकरणाचा हा जो सरकारचा डाव आहे तो या ठिकाणी हाणून पाडावा. आपण सगळ्यांनी त्याला एकजुटीने विरोध करूयात आणि आपण ह्या लॉंग मार्च मध्ये बहुसंख्येने सामील व्हावे आणि आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य हे आपल्याला सुरक्षित करण्याकरता आता उपवर्गीकरणाला आपण विरोध करावा, ही कळकळीची विनंती आपणाला करतो. जय भीम, नमो बुद्धाय. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान. उपवर्गीकरण बाबत जे आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे त्याबाबत महाराष्ट्रामध्ये सध्या भरपूर चर्चा चालू आहे आणि उपवर्गीकरण होणार असं बोललं जातंय. आणि त्या निमित्ताने बीड ते मुंबई हा लॉंग मार्च सुरू झालेला आहे 10 जून पासून, आणि तो 19 जूनला पुण्यामध्ये येणार आहे भीमा कोरेगाव मार्गे आणि मुंबईला जाणार आहे. तर हे उपवर्गीकरण किती महत्वाचं आहे हे धेंडे सर, डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सर नेहमी सांगत असतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हे उपवर्गीकरण किती महत्वाचं आहे, म्हणजे त्याला विरोध करणं किती महत्वाचं आहे, ते होऊ न देणं किती महत्वाचं आहे. आणि या लॉंग मार्च मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना आवाहन करतील. सर काय सांगाल, हे उपवर्गीकरण किती महत्वाचं आहे आणि हे झालं तर किती नुकसान आहे? सर्वांना असा विनय. जय भीम. सम्यक क्रांती न्यूज चॅनलच्या वतीने सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी मानाचा जय भीम करून महत्वाच्या एका आपल्या देशामधील विषयावरती या ठिकाणी एक हात घालण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये याच पुण्यामध्ये याच प्रभागामध्ये येरवडा कारागृहामध्ये एक करार झाला होता, पुणे करार. या पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये लंडनमध्ये एक मागणी केली होती, ज्याला त्यावेळेसच्या इंग्रज सरकारने मान्यता दिलेली होती की स्वतंत्र मतदारसंघ हे अनुसूचित जातीचे अस्पृश्यांचे त्यावेळेसचे असावे. परंतु या ठिकाणची जी सामाजिक व्यवस्था आहे, जी धर्म व्यवस्था आहे, त्यांना हे मान्य नव्हतं. आणि ज्या जातीच्या उतरंडी आहेत त्या जातीच्या उतरंडीमध्ये एक सेवक वर्ग आयुष्यभर त्यांनी नुसती दुसऱ्यांची सेवा करायची, गुलामी करायची, ह्याच्या विरोधामधला त्या गोलमेज परिषदेमधला जो निर्णय होता की ज्या मागासवर्गीय भागांमध्ये मागासवर्गीय उमेदवाराला निवडून देण्याकरता मागासवर्गीयांनीच मतदान करावं, ही स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जी होती ती त्यावेळेसच्या काँग्रेसनी ही हाणून पाडली आणि या पुण्याच्या कारागृहामध्ये गांधीजी उपोषणाला बसले. गांधीजी उपोषणाला बसल्यानंतर तमाम हिंदुत्ववादी, मनुवादी किंवा ज्यांना वर्ण व्यवस्था पाहिजे त्या वर्ण व्यवस्था, जात व्यवस्था ज्यांना पाहिजे अशा सर्वांना पोटशूल उठला. बाबासाहेबांवरती प्रचंड दबाव आणून गांधीजींचं उपोषण सोडा ह्याच्याकरता आग्रह केला. आणि या पुणे करारामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामधली पहिली एक या ठिकाणी
जो करार केला त्यामध्ये त्यांनी माघार नाही घेतली, तर त्यांनी एक ऑल्टरनेटिव्ह पर्याय दिला आणि त्या पर्यायाच्या माध्यमातून या ठिकाणी आरक्षणाची एक संकल्पना पुढे आली आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिलं जाईल हे त्यावेळेस ठरलं. त्याच्यानंतर घटनेमध्ये बाबासाहेबांनी आरक्षण कोणाला द्यावं याकरिता ज्या काही महत्वाच्या या भारतामधली समाज व्यवस्थेमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या निदर्शनास आणून प्रामुख्याने 3 विषयांवरती आरक्षण देता येऊ शकेल हे सांगितलं. आरक्षणाचं प्रिन्सिपल ध्येय काय असावं, तर आरक्षण कोणाला द्यायचं, तर ज्याच्यावर सामाजिक बहिष्कार होतो, ज्याच्यामध्ये सामाजिक दृष्ट्या गैरव्यवहार होतो, ज्याच्यावर सामाजिक दृष्ट्या त्याला वेगळं पाडायचा एक समाजाच्या वतीने निर्णय होतो, हा समूह जो आहे त्याला आरक्षण देण्यात यावं ही भूमिका बाबासाहेबांची होती, जेणेकरून स्वतंत्र भारतामध्ये अशी विषमता कुठेही होऊ नये आणि म्हणून घटनेसमोर संविधानासमोर सगळे समान असावे ही बाबासाहेबांची कल्पना होती. या सामाजिक बहिष्काराबरोबर किंवा सामाजिक असमतोलाबरोबर बाबासाहेबांनी ज्यांना शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिले, जे आर्थिकदृष्ट्या मागास राहिले त्यांना आरक्षण देण्यात यावं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जातीचे समूह यांना आरक्षणाची संकल्पना मांडली, जी घटनेने त्यावेळेस स्वीकारली आणि त्यामुळं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय हे वर्ग निर्माण करण्यात आले. आता या वर्गामध्ये हे वर्ग कशावरनं निर्माण झाले, हे वर्ग निर्माण झाले समाज व्यवस्थेमधल्या, धर्म व्यवस्थेमधल्या या उतरंडीमध्ये. अनुसूचित जातीमध्ये कोणते वर्ग आले, अनुसूचित जातीच्या वर्गामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 60 जाती आहेत. त्याच्यामध्ये महार, मांग, चर्मकार, नंतर तुमचं मेहतर आणि ढोर आणि इतर असे सगळे, हे सगळे मिळून एकूण 60 जाती. ह्यांच्यामध्ये कॉमन काय आहे, एक कॉमन धागा काय आहे आरक्षण द्यायचा, तर आरक्षण देण्याचा प्रमुख धागा जो आहे ह्या सगळ्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या जाती आहेत. प्लस या सगळ्या जातींवर पूर्वी स्वातंत्र्य मिळायच्या आधी ह्यांना अस्पृश्य म्हणून गणलं जातं. म्हणजे वर्ण व्यवस्थेमध्ये 4 उतरंडीच्या पण खाली जी आहे ती ही समूह होता. त्यांना आरक्षणाकरता एका समूहामध्ये बाबासाहेबांनी एक अनुसूचित जातीचा समूह म्हणून संबोधलं होतं. आता भारत स्वतंत्र झाला, आरक्षण मिळालं. आता आरक्षणाचे फायदे, एक तुम्हाला पब्लिक रिप्रेझेंटेशन म्हणून अनुसूचित जातीचे आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, पब्लिक रिप्रेझेंटेशन मध्ये तिथे आरक्षण मिळालं, त्यामुळे तुमचे लोकप्रतिनिधी तिथे जाऊ शकले. दुसरं, या आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं. जो वर्ग कधीच आयुष्यामध्ये शाळेत गेला नाही तो सगळा वर्ग स्वातंत्र्यानंतर शिक्षित होऊ लागला. त्यानंतर नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं. त्यामुळे या आरक्षणाचे फायदे या सर्व समूहाला मिळाले. या समूहाला जे मिळाले त्याच्यामध्ये फक्त एका जातीला नाही मिळाले, सगळ्या जातींना मिळाले. परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाची कास धरली त्या जाती समूहाला 75 वर्षामध्ये या आरक्षणाचा लाभ घेऊन ते पुढे गेले. आता हे पुढे गेल्यानंतर ह्या जातींमध्ये काही जाती या शैक्षणिक दृष्ट्या असतील, आर्थिक दृष्ट्या असतील, हे अजूनही पुढे नाहीये. तर त्यांच्यामधल्या काही लोकांनी एक ओरड केली की आमच्या आरक्षणाचे सगळे फायदे एकच जात समूह घेत आहे. या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो, आरक्षण हे होमोजिनियस ग्रुपला दिलं गेलेले, हेट्रोजिनियस नाही. ज्या वेळेस तुम्ही लेखी परीक्षा देता, कोणत्याही ऍडमिशन करता, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये एक जातीचा व्यक्ती फक्त तिथं परीक्षा देत नाही, एकूण 60 जाती ज्या अनुसूचित जातीमध्ये येतात ते सगळे परीक्षा देतात, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. शिक्षणाची कास न धरता इतर गोष्टींमध्ये जे तुमचे पारंपरिक रूढी आहे, परंपरा आहे, त्याच्यात अडकून त्या बंधनात राहून तुम्ही
तुमची प्रगती किंवा तुमचा विकास होईल ही अपेक्षा भोळेपणाने किंवा भाबडेपणाने तुम्ही जे करता, जे कोणी करतंय ते चुकीचं आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की आत्ताचं जे सरकार आहे, हे सरकार जसं इंग्रज तोडोफोडो राजनीती करत होतं, तसं हे सरकार जाती जातीमध्ये भांडणं लावून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये वाद निर्माण करून सत्तेची वर मलई चाखायचं काम हे सरकार करते. हे आवर्जून या ठिकाणी स्पष्टपणे बोलावं लागेल. त्याचं कारण असं आहे की आज तुम्ही महाराष्ट्रातच बघा, मराठा ओबीसी मध्ये वाद आहे, धनगर आणि अनुसूचित जमातीमध्ये वाद आहे, या ठिकाणी इतर वर्गीकरणाच्या माध्यमातून 59 अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावायचं काम चालू आहे. ओबीसी मध्ये पण भांडणं लावायचे कामं चालू आहेत. या ठिकाणी आपण पाहतो या सगळ्या जातींमध्ये भांडणं कशी होतील. मराठ्यांमध्ये पण 2 गट केलेले आहेत. हे सगळं जे चाललेलं आहे, हे काय चाललेलं आहे? आपण आज 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये आज फक्त जातीला प्राधान्य दिलं जाते. हे योग्य नाहीये. आपला देश पुढे न्यायचा असेल तर ही जात विरहित आपल्याला देश पाहिजे, तरच आपला देश प्रगत होईल. तुमच्या जातीची महत्वाकांक्षा नुसती जात पुढे जर जाणार असेल त्याला काही अर्थ नाही. ह्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे काही अहवाल पुढे आलेत, बार्टीकडनं अहवाल आला, ते बद्दर समितीचा अहवाल आला, हे अहवाल हे कधी झाले, कोणी केले, ते प्रसिद्ध न होताच त्याच्यावर आक्षेप नोंदवा, हे म्हणजे अतिच झालं. म्हणजे डायग्नोसिस काहीच करायचे नाही आणि ट्रीटमेंट द्या. अरे अशी कशी ट्रीटमेंट द्या? तुम्हाला डायग्नोसिस पाहिजे ना. तुम्ही रक्त लघवीचे नमुने काहीच तपासले नाही, ताप कशामुळे येतो हेही तुम्हाला माहित नाही, आणि तुम्ही टायफॉइडचं ट्रीटमेंट करा, तुम्ही टीबीची ट्रीटमेंट करा. असाच तो प्रकार राज्य सरकारच्या वतीने चाललेला आहे. राज्य सरकारचं जे धोरण आहे ते मुळात साफ चुकीचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मी सांगू इच्छितो, ह्या अनुसूचित जाती प्रवर्गामधील ज्या 59 जाती आहेत त्या सगळ्यांनी ह्याचा विरोध करायला पाहिजे. कारण हे एकंदरीतच आरक्षण संपवण्याचं षडयंत्र आहे, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आज तुम्ही पहा, 75 वर्ष झाली. 75 वर्षापूर्वी जेवढ्या सरकारी मालकीच्या ज्या संस्था होत्या, जिथे आरक्षण होतं, त्या संस्था सगळ्या नष्ट झालेल्या आहेत. आज तुम्ही पाहिलं तर कामगार वर्गामध्ये संघटित कामगार हा 4% फक्त राहिलाय आणि 96% असंघटित कामगार आहे. पत्रकार असंघटित आहे, शिक्षण क्षेत्र असंघटित आहे. तुमचे कोणतंही क्षेत्र घ्या, हे सगळं खासगीकरणाच्या मॉडेलमुळं, जागतिकरणाच्या मॉडेलमुळं हे सगळं जे आहे खासगी लोकांच्या ताब्यात गेले, जिथे आरक्षणच नाहीये. मग आपण जे भांडतोय ते नेमकं कशा करता? माझं एवढंच म्हणणं आहे की अनुसूचित जातीमधल्या सगळ्या जातींनी हे ओळखावं की आपण आपल्या पायावरती नुकसान करून घेतोय, त्या ठिकाणी दगड मारून स्वतःच्या पायावरती आपण नुकसान करून घेते. हे या ठिकाणी सगळ्यांनी समजून घ्यावं. एक छोटं उदाहरण देतो जे सर्वांना कळेल. आता साधा विचार करा, MBBSच्या 100 जागा आहेत. 100 जागेमध्ये अनुसूचित जातीच्या 16% प्रमाणे 16 जागा आहेत. तर ह्या 16 जागेमध्ये 59च्या 59 अनुसूचित जातीच्या घटकांना 16 जागेमध्ये ऍडमिशन करता, प्रवेशाकरता संधी आहे. जर आपले उपवर्गीकरण झालं आणि ह्या 16% मध्ये 4% मध्ये काही गट गेले, 4% मध्ये काही गट गेले, 3% मध्ये काही गट गेले, तर तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये फक्त 3% मध्ये संधी मिळेल, 16% मिळणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं रिप्रेझेंटेशन ते कमी होईल. आता 16% जे आहे, 16%च्या ऐवजी ते 1%, 2%, 3%, 4% जे काही आता उपवर्गीकरणाच्या माध्यमातून होईल त्याच्यातच तुम्हाला संधी उपलब्ध होईल. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला आता जी 100% संधी आहे ती कमी कमी होईल. हे उपवर्गीकरणाचं मोठं षडयंत्र आपण सगळ्यांनी
ओळखायला हवं. म्हणून या ठिकाणी माझ्या एकूण 60 जातीमधील अनुसूचित जातीमधील एकूण 60 जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या नागरिकांना, त्यांच्या लोकप्रतिनिधींना, त्यांच्या समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण उपवर्गीकरणाचा हा जो सरकारचा डाव आहे तो या ठिकाणी हाणून पाडावा. आपण सगळ्यांनी त्याला एकजुटीने विरोध करूयात आणि हा विरोध करत असताना जे काही बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही मार्गामध्ये आपण निवेदन देऊन, आपण पत्रकार परिषद घेऊन, तसेच आपण रस्त्यावर उतरून जो विरोध करतो त्याला आपणही विरोध करावा. या ठिकाणी सर्व एकूण 60 जातींनी मिळून जो लॉंग मार्च काढलेला आहे बीड पासून मुंबईपर्यंत, 19 तारखेला जो पुण्यामध्ये येणार आहे त्याच्यामध्ये पुणे शहरामधील, पुणे जिल्ह्यामधील तमाम एकूण 60 अनुसूचित जातीच्या नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी ह्या लॉंग मार्च मध्ये सामील व्हावं, आपला पाठिंबा दर्शवावा आणि राज्य सरकारला जे नागरिकांना असं समजतंय त्यांना की हे नागरिक काही करू शकत नाही, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला विरोध करावा. आपण ह्या लॉंग मार्च मध्ये बहुसंख्येने सामील व्हावे आणि आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य हे आपल्याला सुरक्षित करण्याकरता आत्ता उपवर्गीकरणाला आपण विरोध करावा ही कळकळीची विनंती आपणाला करतो. जय भीम, नमो बुद्धाय.